हे बघा मित्रांनो, हे मी तुम्हाला देवळाचं दर्शन करून देते. ह्याला कसं भाजीनी, फळांनी, केळ्याच्या पत्त्यांनी, नारळाच्या झावळीनी अशा सगळ्या पद्धतीने गोंड्यांनी वगैरे सजवलं आहे. अशा प्रकारे इथे देवळाला सजवलं आहे. आता चारी बाजूनी देवळाच्या पंत्या लावलेल्या आहेत, जे दीप म्हणून म्हणतो आपण. हे आहे फ्रंट दृश्य देवळाचं. आतमध्ये आहे मुरगेश देवाचं. मित्रांनो, हे इकडच्या देवळाचं उत्सव आहे. या उत्सवाची सुरुवात आहे. हातीचे प्रदक्षिणा चालू आहेत. मुरगन देवाचं हे आहे देऊळ. त्या देवळामध्ये उत्सवाच्या वेळेला अशा हातीने सगळं शुभ कार्य सुरू केलं जातं. हाती देवळाच्या भोवती प्रदक्षिणा घालतोय आपण, ते बघतोय आता. हे ट्रेडिशन आहे केरळाचं. कसं सुंदर वाटतंय बघा हे दृश्य. तुम्हालाही याचं दर्शन होऊन दे म्हणून मी हा रील करते आहे. बघा कशी प्रदक्षिणा चालली आहे बघा आपल्या समोरून. अप्रतिम दृश्य. आज पौर्णिमाची रात्र आहे ना, तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना शुभ असून दे. मित्रांनो, हे बघा, ह्याला ना शिवेली म्हणून म्हटलं जातं. या रस्मामध्ये ना हाती लोक असे एकत्र उभे राहून त्याच्यावरचे पराक्रम दाखवले जातात. अजून 2 हाती आहेत, ते आता थोड्या वेळाने येतील. या तिघांचं आधी सुरू झालेलं आहे. जो मध्ये दिसतो आपल्याला तो एकदम सगळ्यात वयस्कर हत्ती आहे. त्याच्या बाजूला 2 लहान आहेत. तर तो हातींचा राजा मानला जातो त्याला. जो मधला हत्तीला त्याला जास्त मान आहे. हे बघा, 4था हाती आला. आता 5वा हाती येणार आहे. 5ही हाती एकत्र एका रांगेत उभं राहून ही जी पद्धत आहे ती पद्धत पूर्ण करणार आहे. हे ट्रेडिशन आहे, केरळाचं ट्रेडिशन. हे बघा, 5वा हाती आला बघा. बघा, 5वा हाती आला आहे. त्याची छत्री उघडली जाते आहे. सुंदर दृश्य आहे बघा. तुम्हाला सगळ्यांना मुरगन देवाचा आशीर्वाद लाभून दे.